सत्तेचा माज आहे तो. ते पाटीलकीचा माज दाखवत आहेत महाराष्ट्राला. आणि असे फक्त राजन पाटील नाही आहेत, असे प्रत्येक तालुक्याला 2-4 पाटील आहेत. आणि ते पाटील इथल्या गावगाड्यातल्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतात. त्यांना कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही, त्यांना कुठल्या विचारधारेचं देणं घेणं नाही. नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं, ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर जायचं आणि सर्वसामान्यांचं पिळवणूक करायची आणि पैसे लाटायचे, मलिदा खाऊ गँगाई. तुमचा हा छोटासा दिसणारा हा पवन करवर कार्यकर्ता, याच्या पाठीशी या गटातल्या हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये उदयाला येणार आहे. 80% बहुजन आहेत. हे आम्ही या बनवस गटाच्या माध्यमात, आणि ओपनची जागा आहे. ओपन कोणाच्या बापाची जागिरी नसते. ओपन म्हणजे ओपन टू ऑल. ओपनच्या जागेवर कोणीही निवडणूक लढू शकतो. पण कुठल्याही चार्जशीटमध्ये, कुठल्याही तक्रारीमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नसताना त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा का द्यावा लागला, हेच आम्हाला याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. आज तुम्ही बनवस येथे प्रचाराला आला आहात, पवन करवर यांचा प्रचार करत आहात, ते वंचितकडून उभे आहेत. कसा प्रतिसाद भेटत आहे? बघा, बनवस जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य बांधवांचा जो प्रतिसाद आहे, आज रोजी पवन करवर इथं विजयी झाल्याचं मी घोषित करतोय. काही लोकांना हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटेल, पण जो जनतेचा जो प्रतिसाद आहे, वाड्या वस्त्यांचा, तांड्यांचा, गावगाड्यातल्या हर एक माणसाचा, बलुतालुक्याचा, दिनदलित माणसांचा, हा आमचा प्रतिनिधी आहे. हा आमच्या मातीतला प्रतिनिधी आहे. हा आमच्या प्रश्नावर बोलणारा प्रतिनिधी आहे आणि यांना आम्हाला मतदान द्यायचं आहे, असा प्रतिसाद आम्हाला या बनवस सर्कलमध्ये आहे. मातब्बर आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडून या ठिकाणी ताकद लावली जात आहे. कसे पाहता? मातब्बरांच्या पैशाला, मतामागच्या रेटला, गणिताला आणि कुणाच्या भूलथापांना इथला मतदार निश्चित बळी पडणार नाही. या बनवस सर्कलमध्ये आमचा माणूस निवडून जाईल. कारण हा माणूस परभणीच्या जिल्हा परिषदेमध्ये इथल्या समस्यावर बोलेल. हा माणूस आपल्या प्रचाराला जर बाळासाहेब आंबेडकरांना कन्व्हिन्स करून इथं आणू शकत असेल, तिकीट आणू शकत असेल, आम्ही सगळी मंडळी येऊन आम्ही मत मागतो इथं. फक्त या मताला प्रतिसाद बनवसमध्ये निश्चित मिळेल आणि बनवस पॅटर्नचा उदय या महाराष्ट्रात झालेला असेल. एकंदरीतच पाहिलं तर परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या घरातील 5 जण जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. कुठेतरी वाटते का घराणेशाही? घराणेशाही नाही, पैशावरती निवडणुका जिंकल्या जात आहेत. आजपर्यंत मॅन मनी मसल पॉवरवरती निवडणुका जिंकल्या जात होत्या. आता ओबीसीचं आरक्षण चोरून निवडणुका, महापौर सुद्धा ओबीसीचं आरक्षण चोरून घेतली जात आहेत. हे दुर्दैव आहे. दौंडचं नगराध्यक्षपद असेल, पुण्यामधली 30-32 नगरसेवकांची पदं असतील, पिंपरी चिंचवडमधील पदं असतील, अनेक शहरामध्ये अनेक आणि ब वर्गीय नगर परिषदांमध्ये ओबीसीचं आरक्षण चोरीला गेलंय. अहिल्यानगर शहराचं महापौर पद ओबीसीचं चोरीला गेलंय आणि आमचं हे चोरीला गेलेलं ओबीसीचं पद मिळवून आम्हाला इथले मुख्यमंत्री देतील का, असा आमचा ओबीसी बांधवांचा सवाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. न्यायालयीन प्रक्रिया करणार आहेत का? न्यायालयीन प्रक्रिया आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे असतील, ॲडव्होकेट मृणालजी ढोले पाटील असतील, हे निश्चित लढतील. पण ओबीसीचं आरक्षण संपलंय असं आम्ही गेली अनेक महिने या महाराष्ट्राला ओरडून सांगतोय, आतडी तुटोस्तर सांगतोय. त्याचं प्रत्यंतर म्हणजे विखे पाटलाच्या नापिक डोक्यातनं अहिल्यानगर शहराचं महापौर पद हे ओबीसीला न मिळता, ओबीसीची कुठलीही प्रक्रिया न पूर्ण करता ओपनच्या जागेवर निवडून आलेल्या आणि त्यांच्या त्या पत्रामध्ये हिंदू मराठा अशी जात लावलेली असताना सुद्धा ओबीसीचं महापौर आमचं चोरीला गेलंय. ही घटनेची पायमल्ली आहे असा आमचा आरोप विखे पाटलांपासून त्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये जेवढे जेवढे सत्ताधारी पक्ष सामील आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण चोरीला गेलंय. तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणताय, पण आमचं आरक्षण चोरीला गेलंय असा आमचा तुमच्यावर आरोप आहे. ओबीसी साठी संघर्ष करताय, जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला यश मिळेल का असं वाटतंय का? आमचं लढणं काम आहे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं आमचं काम आहे, इथल्या जनतेला समजावून सांगणं आमचं काम आहे. पण भविष्यामध्ये ही क्रांतीची सुरुवात या माझ्या परभणी जिल्ह्यातल्या बनवस जिल्हा परिषद गटामधून होणार आहे. एक सर्वसामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता एका खासदाराच्या पोराच्या विरोधात निवडणूक लढतोय. इथली सर्वसामान्य माणसं सुद्धा कुठल्या खासदाराला भीक घालणार नाहीत, खासदाराच्या पोराला, पैशाला, त्याच्या प्रॉपर्टीला भीक घालणार नाहीत. तर सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला ते निश्चित निवडून देतील, एवढा मी कॉन्फिडन्स तुमच्या समोर व्यक्त करतोय. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याच पक्षाकडे अर्थ खातं आहे, त्यामुळे भाजपालाच मतदान करा असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे काय म्हणतायत? खरं तर काय झालंय,
आत्ताची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पूर्णतः निवडणूक आयोगाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांकडून कोण DP वाटतंय, कोण रस्ता वाटतंय, कोण JCB पाठवून देतंय, कोण पैसे देतंय, कोण पैशाची आमिषी देतंय. काही मंत्री तर म्हणतात की मी 20 कोटी रुपये निधी देईन. अरे तुम्ही आदर्श आचारसंहिता काय असते याचं जर काही सुद्धा यांना देणं घेणं नाही, इथल्या मंत्र्यांना, इथल्या आमदारांना, इथल्या खासदारांना सरळ सरळ निवडणुकीचा बाजार मांडलेला आहे इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या मेन स्ट्रीममधल्या पक्षांनी. अक्षरशः पंचायत राज निवडणूक, अरे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. अरे कार्यकर्त्यांना लढू द्या, कार्यकर्त्यांना निवडून येऊ द्या. अरे आमदार खासदाराची लेकरं बाळं बायका सुना पोरी काय त्या वरपुडकरांचं अख्खं कुटुंब निवडणुकीला उभं आहे. अरे कार्यकर्त्यांनी काही झेंडेच घ्यायचे का तुमचे? काय चाललंय नक्की? त्यामुळं सर्वसामान्य महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसींना, SC ST बांधवांना माझी विनंती आहे, सर्वसामान्य कुटुंबामधला बोलणारा आपले प्रश्न मांडू शकतोय अशा उमेदवारालाच मतदान करा. कार्यकर्ता जर इथं तुम्ही नाही टिकवला तर पुढं चांगले कार्यकर्ते तयार होणार नाहीत, पुढे येणार नाहीत. थेट महादेव जानकरांनी ओबीसी असतानाही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे, थेट त्यांच्याशीच तुमची लढत होणार आहे, काय सांगा? महादेव जानकरांनी पक्ष का स्थापन केला हा प्रश्न त्यांना विचारा. महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून कुणाच्या उचली घेऊन ते कुठेही फिरत असतील तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आमचे नेते असले तरी आम्ही त्यांना हा जाब विचारणार. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे मुलं इतकं आवडत असतील तर राजन पाटलांचं नाव तुमच्या मुलांच्या समोर लावा, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या पुत्राने सत्तेचा माज आहे तो. ते पाटीलकीचा माज दाखवत आहेत महाराष्ट्राला. आणि असे फक्त राजन पाटील नाही आहेत, असे प्रत्येक तालुक्याला 2-4 पाटील आहेत. आणि ते पाटील इथल्या गावगाड्यातल्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतात. त्यांना कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही, त्यांना कुठल्या विचारधारेचं देणं घेणं नाही. नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं, ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर जायचं आणि सर्वसामान्यांचं पिळवणूक करायची आणि पैसे लाटायचे, मलिदा खाऊ गँगाई. शेलूमध्ये परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शाळेवरचा शिक्षक पैसे वाटताना लोकांनी रंगी हात धरलेला आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. असं जर पैसे वाटताना ह्या बनवत सर्कलमध्ये किंवा आजूबाजूला कोण दिसला त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही, त्याची गाडी शाबूत माघारी जाऊ द्यायची नाही. आजपासून आपण जे मतं मिळवलेत, ज्या मतदारांना आपण शहाणं केलंय, जागं केलंय, ते जर मत चोरायला किंवा मत विकत घ्यायला जर कोण हरामखोर आला त्याची गाडी फोडायची, त्याचा मुस्काट फोडायचं, त्याला गावातनं बाहेर जाऊ द्यायचं नाही. आपल्याला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल लोकशाहीच्या संरक्षणासाठी, बाबासाहेबांच्या संविधानासाठी. ज्या पद्धतीनं तुम्ही ओबीसी आंदोलनात होतात, पवननं तुम्हाला साथ दिली आणि एकंदरीत त्या सगळ्या प्रकरणावरून सोशल मीडियावरती पवनच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी होते, याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही शोषित आहोत, आम्ही भटके आहोत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही दीनदलित आहोत. आमच्या पोरांनी झडपीचं सदस्य व्हायचं स्वप्न जरी पाहिलं तर तुम्ही आम्हाला डॅमेज करता, तुम्ही आम्हाला बदनाम करता, तुम्ही आम्हाला ट्रोल करता. अरे आमच्यातलं एखाद्या गोरगरिबाच्या, एखाद्या वासुदेवाच्या, कुडमुड्या जोशाच्या, एखाद्या पिंजाऱ्याच्या, एखाद्या मसनजोग्याच्या पोराला आमदारकीचं स्वप्न पडेल का? असं वातावरण राहिलं तर कुणाचा महाराष्ट्र आहे? कोण नेतृत्व करतंय? आम्हाला काही से आहे की नाही? आमचं काय म्हणणं या दरबारात मांडलं जाणार आहे की नाही? काय एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला पदं मात्र स्वतःच्या घरात घ्यायची? हे दुर्दैवी राजकारण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या क्रांतीची सुरुवात परभणी जिल्ह्यामधल्या बनवस जिल्हा परिषद गटामधून आम्ही करणार आहोत. आमचा हा छोटासा दिसणारा हा पवन करवर कार्यकर्ता, याच्या पाठीशी या गटातल्या हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये उदयाला येणार आहे. 80% बहुजन आहेत. हे आम्ही या बनवस गटाच्या माध्यमात, आणि ओपनची जागा आहे. ओपन कोणाच्या बापाची जागिरी नसते. ओपन म्हणजे ओपन टू ऑल. ओपनच्या जागेवर कोणीही निवडणूक लढू शकतो. त्यामुळं आम्हाला संविधानाची काळजी आहे, संविधानाची भाषा मी बोलत ज्या राहणार. पद्धतीने मंगेश साबळे तिकडे निवडणूक लढवतात किंवा जे आंदोलनात सक्रिय असतात, त्यांचं सोशल मीडियावर एका बाजूला कौतुक केलं जातं आणि पवनला एका बाजूला ट्रोल केलं जातं. कारण आम्ही जन्म आम्हाला ओबीसी मध्ये मिळाला आहे, जन्म आम्हाला मेंढपाळाच्या घरी मिळाला आहे, जन्म आम्हाला दीनदलिताच्या घरी मिळाला आहे. त्यामुळं हे ट्रोलिंग होणार आहे. आणि राजकारण ह्यांच्या बापजाद्यांनी करायचं आणि मतं द्यायची आम्ही. इथून पुढे हे असं होणार नाही. आमची सुद्धा पोरं महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील, आमची सुद्धा पोरं लोकसभेमध्ये जातील. ओबीसी म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं जातं. धनंजय मुंडे साहेबांना
का मंत्रिमंडळातून काढलं गेलं याचंच उत्तर मिळालेलं नाही. कारण एका बाजूला अजितदादा पवार, आता अजितदादा पवार गेले, स्वर्गवासी झाले. एका बाजूला राष्ट्रवादीचं फक्त बोलायचं म्हटलं दोन्ही गट, गुन्हेगारांना तिकीट दिली जातात, आंदेकरांना तिकीट दिलं जातं, बोडकेंना तिकीट दिलं जातं, निवडून आणलं जातं. ज्यांच्यावर चार्जशीट आहेत, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, हद्दपारी आहेत, त्या माणसांना निवडून आणलं जातं. पण कुठल्याही चार्जशीटमध्ये, कुठल्याही तक्रारीमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नसताना त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा का द्यावा लागला, हेच आम्हाला याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. जरांगे पाटलाला जीव मारण्याची धमकी मिळाली, काय सांगाल? त्यानंतर ते पोलिसांच्या भेटीला गेलेले आहेत. सर दुसऱ्या वेळेस धमकी आल्याचा त्यांचा दावा आहे. हे बघा, जरांगे पाटील प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काहीही करतात. जीवे मारण्याची कोणाची धमकी दिलेली माणसं कोण होती ते अमोल खुनेंकडून ऐका. अमोल खुनेंनी सांगितलंय की आमची नार्को टेस्ट करा, आणि करा बी नार्को टेस्ट. प्रसिद्धीसाठी, स्टंटबाजीसाठी जरांगे काहीही करू शकतात. विचारांची लढाई विचारानं लढली जावी, संविधानिक मार्गानं लढली जावी. कोण कोणाला कशासाठी धमक्या देईल? स्टंट करणारे हेच आहेत, फोन करणारे हेच आहेत, पुन्हा पोलीस स्टेशनला जाणारे हेच आहेत.